पहाटे पहाटे गावात सगळीकडं बोंब उठले. सगळं गाव भयभीत झालं. रंगाचा खून झाला, रंगाचा खून झाला. थंडीचे दिवस. सख्या घिसाड्याच्या पालात रंगाचा रक्तात माखलेला मृतदेह पडलेला होता. पालात दुसरं कोणीच नव्हतं. पहाटेच पोलिसांची जीप आली. गाडीतनं 3 पोलीसवाले उतरले. पांचाळ जमादारानं आजूबाजूची माणसं बोलवली. पालाच्या पाठीमागे मण्या म्हातारीचं खोपटं होतं. पलीकडं केरबा चांबाराचं घर, पालाच्या बाजूला शिवरामची पानटपरी आणि मंदिरात एक म्हातारं झोपतं. त्याचा आता काही पत्ता नाही. गावकऱ्यानं बेवारस म्हणून मंदिरात ठेवलं झाडजोडीला. ही सगळी माहिती पांचाळ जमादाराने मिळवली आणि काही सुगावा लागत नाही म्हणून डोसकं फिरलं. तवा पांचाळ जमादारानं आजूबाजूची माणसं बोलावली. पालाजवळ माणसं जमा झाल्यावर पांचाळ साहेब आखवंड्या बाजावर बसून विचारपूस करायला लागला. पांचाळ जमादार काळाभोर, वयस्कर माणूस, मोठ्या मिशा, अनुभवानं टाळूवरले केस उडालेले, चेहऱ्यावर देवीच्या वाणाचे काही ठसे. मण्या म्हातारीनं बाप जन्मात पोलीस पाहिलेला नाही. पळापळीच्या वेळेस तिने पोलीस ॲक्शन पाहिलं होतं म्हणून पोलिसापुढं ती चळचळ कापायला लागली. जमादार पांचाळ जोरात खेकसला. काय गे म्हातारे, हे कसं झालं? बापू, मला काय माहिती, मला जवळचं दिसेनं झालंय, मला काय ठाऊ? मला काहीच ठाऊक नाही म्हणत म्हातारी चळचळ कापायला लागली. म्हणून जमादारानं चल जाय म्हणून हसडून तिला वाटेल लावलं. साहेबासमोर केरबा चांबार उखळ मांडी घालून पायात मुडकं खुपसून बसला होता. फुकटची पंचायतांचा चौकशा त्याच्या मनाला वाटत असावं. जमादारानं त्याच्याकडं नजर फिरवली. काय केरबा, तू कुठं होता? केरबा एकदम दचकला आणि म्हणाला, साहेब, मी जिजाबाईच्या इथं होतो, मला यातलं काय माहीत नाही साहेब, मी तुमच्या पाया पडतो, मला सोडा साहेब, मी आपलं जरासं पितो, घरात पडून राहतो, यातलं मला काय माहीत नाही साहेब. सुक्कळीचे, तुला माहीत नाही तर काय मला माहिती होय रे? नाही नाही साहेब, तुमच्या पाया पडतो, मला सोडा साहेब. जमादारानं त्याला खाली वर बघत विचारलं, काय दिवसभर पिऊन राहतो तू? थांब जरा तुला हेसकाच धावतो. केरबा साळसूतपणानं खाली मान घालून एकदाची सुटका झाल्यासारखं चोरून पाय टाकत बाजूला सरकला. पांचाळ साहेबाचं काम सुरू होतं. समोर मण्या म्हातारी आणि केरबाला दोघांना बाजूला करत राहिलेल्या दोघांची कसून ते चौकशी करायला लागले. सापडत काही नव्हतं. थोडं रागवून परिस्थितीचा अंदाज घेऊन ते कसून चौकशी करायला लागले. जरा जोरात येऊन, काय रे, तुझं नाव काय? शिवराम साहेब. काय करतो? हे काय बाजूला पानटपरी. रात्री किती वेळ राहतो? 11पर्यंत साहेब. रातभर बसत जा. लाज वाटते का लवकर बंद करायला? रातभर राहून काय धंदे करतो रे तू? शिवराम भीत भीत बोलायला लागला. काय काय ठेवतो पाणपट्टीत? साहेब, काय पान हे तोटा हेचू नाही. बरं, काल कुठं होता हे झालं तवा? नाही साहेब, मला काय बी माहिती नाही, मायच्यानं मी इकडं बघत बी नाही साहेब. साहेबानं दंडुका उचलल्यावर मांजर जशी अंग चोरते तसा शिवराम अंग चोरत आपल्या तोंडातून एकही वेगळा शब्द जाणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेत होता. पांचाळ साहेब अजून रागात आले. तू ओळखतोस का? शिवराम फक्त काय काय म्हणायला लागला. अभ्यास सुक्कळीच्या, सरळ बोल की. हो साहेब. हो हो करायला काय झालं, सरळ बोल. रातभर पोरं घेऊन बसतो का इथं? कोण कोणी गेला बोल. साहेब, मायच्यान माहीत नाही हो, तुमच्या पाया पडतो साहेब, मला सोडा साहेब. सोडतो. बरं, त्या पोरीचं नाव काय? साहेब, लता म्हणतात. तिने केला का खून? आई कुठं ती? साहेब, देवाच्यानं मी इकडं बघत नाही साहेब. सगळं सांगशील दांडू घातले हो, मग पोपटासारखा बोलशील. थांब जरा. साहेबानं मान वळवली आणि आवाज दिला, मोरे याला घ्या, पानपट्टीत चालू होते म्हणे. बरं, कोणा शिकायला बिपडं होतं का? सरळ सांग, सोडतो तुला. साहेब, मी लपड्यात नाही जातो. असं शिवरामनं उडवून दिल्यासारखं वाटल्यावर पांचाळ जमादार दमदार सुस्कारा सोडत भवाळ्या उडवत मान हलवून सहज बोलले, दांडू खोपसल्यावर बोलशील तू, मला माहिती आहे तुला खाणं लय झाले. असं बोलत पांचाळ साहेबानं मंदिरातल्या म्हाताऱ्याकडं पाहिलं.
साहेबांना बघताच म्हातारा सावध होऊन पुढे सरकला. पांचाळ साहेबांनं हलकेच लांब स्वरात विचारलं, अरे थेरडे, कोण येतं का हिच्यापाशी इथं? मंदिरात राहतो ना, काय धंदे करतो? अहो साहेब, देवमाणूस आहे मी, असं म्हणू नाही साहेब. साहेबांना जास्तच राग आला. आजूबाजूला बघत ते बोलले, अरे देवाच्या नाव तर सगळे वाट लावली की रे. सगळं बाहचर धंदे देवाच्या नावावर करता तुम्ही लोक. बरं कोण बोलतं कळलं तिला सांग. म्हातारं चुळबुळ करत साहेबाला जीव खरडून बोलायला लागलं. देव साक्षी आहे साहेब, म्या काय पाहिलं नाही बघा. अहो पोरातनं घरातनं काढून दिलं म्हणून मंदिर धरलं म्या. यो मारुती मला जगवतोय साहेब. साहेबाला सुगावा लागत नसल्यानं ते तापले. जरा गर्दी कमी झाली. जवळ येऊन ऐकणारे जरा लांब झाले. सगळीकडे माणसंच माणसं आणि दूर पोलिसाची जीप उभी. 8-10 पोलीसवाले माणसं हाकलत होते. त्यांना मदत म्हणून पिदाडा भिवा लोकांना हाकरण्यात पोलिसांना हातभार लावत होता. पांचाळ साहेबाजवळ पोलीस पाटील, नव्यानं सरपंच झालेले वसंतराव, हवालदार बाळ्या, अगोदर बाळ्याचा बाप लक्ष्मण हवालदार होता. गावात पोलीस आले म्हणजे पोलीस पाटील आधी लक्ष्मणला सांगत, मग तो साहेब जाईपर्यंत त्यांच्या मागं त्यांची बॅग घेऊन फिरत असे. बाप मेल्यानं त्याची हवालदारी आता बाळ्या करतो. पाटील त्याला आधीच सांगतात म्हणून बाळ्या लावत नाही. पांचाळ साहेबानं उलट पालट विचारून बघितलं पण सगळं फोल. साहेबांचं शांत विचार करणं बघून अजून कोण चौकशीला सामोरं जाणार म्हणून शिवराम काढता पाय घेत म्हणाला, मी आज जाऊ का साहेब? थांबे, अजून लय बाकी बे. सोपी गोष्ट आहे काय? खून झालं इथं. हवालदिल होऊन शिवराम खाली बसला. साहेबही गप्प झाले. जमादार साहेब घामाघूम झाले. खिशातून दस्ती काढून कपाळावरचा आणि टाळूवरचा घाम पुसत कुणावरही ते रागवत होते. तोच जमलेल्या लोकांना बाजूला सावरत एक बाई धावत पळत पालाजवळ आली. आखवंड्या बाजेवर बसलेले जमादार एकदम सावध झाले. साहेबांनी बघितलं, एक अस्ताव्यस्त बाई 5 वर्षाचं पोरगं सोबत घेऊन साहेब साहेब करायला लागली. पांचाळ साहेबानं आश्चर्यानं बघितलं तेव्हा ती घाबरत म्हणाली, साहेब साहेब खून म्या केलाय साहेब. आजूबाजूची माणसं, जमादार साहेब, पाटील, सरपंच सगळे भयभीत झाले. एक तरुण पोरगी जिचं अंग घामाघूम झालं. कपाळावरनं घामाचे ओघळ गालावर उतरत होते आणि ती पदरानं पुन्हा पुन्हा घाम पुसत होती. पांचाळ साहेबानं दरडावून विचारलं, तू कोण? मी लता आदमाने. काय म्हणते तू? साहेब रंगाचा खून मॅच केला. साहेबानं कॉन्स्टेबल मोरे आणि पवार यांना आवाज देत खिशाचं पेन काढलं. दोघेही गडबडीत जवळ आले. हां साहेब, मॅच केला साहेब खून. आपले जीवाव आल्या मग काय करावं? देवानं एक तर गरिबी देऊ आणि दिली तर नाही जेवानी देऊ. अशा माजलेल्या माणसाला मारून टाकला पाहिजे साहेब. बापाच्या समोर तरण्या पोरीला झटल्यावर बा मुका बसल वय. त्यांनी बाला मारल्यावर म्या बी हात उचलला साहेब. इज्जतीवालेला हात म्या कापून टाकला साहेब. मला काय करायचं आहे ते करा. लताच्या बोलण्याचा पट्टा सुटलेला बघून सुदाल पाटील म्हणले, लता साहेबाला बोलू दे ना, आपणच बोलायली. साहेब जेवढं बोलतील विचारतील तेवढं सांग, बस खाली. तेव्हा लता जरा हळू बोलली. लता बोलत होती, जमादार साहेब लिहून घेत होते. फोटोवाल्यानं फोटो काढून घेतले. पंचनामा सुरू होता. लता सांगत होती. तिने हकीकत सांगायला सुरुवात केली. अंदाजे दुपारची वेळ असेल. पाल बसस्टँडच्या मारुतीच्या बाजूला मंदिराच्या भीतीजवळ पिपळाच्या झाडाखाली. दुपारी गावात कोणी नाही. रानात सुगीचे दिवस. गावात अशी 4-2 रिकाम टिकडी माणसं असतील. थंडीचा काटा आणि साधारण उन्हाची तिरीप असं काहीसं वातावरण. शिमगा झाल्यावर आता काही दिवसानं पाडवा म्हणून रानातली कामं आटोपत आली. वावरात गहू काढणं सुरू झालं. पाडव्याला रानात तास धरावं लागतं म्हणून रांगा दुपारी घिसाड्याजवळ आवताचा पासा शेवटायला घेऊन आला. नेमकं पहाटेपासून काम करून थकलेला साखा घिसडी पालाच्या बाहेर बसला होता. पहाटेपासून बापाच्या ऐरणीवर घन घालून घामात जोग झालेली लता आंघोळ करून बसली. तेवढ्यात रांगा पासा घेऊन आला. आल्याबरोबर त्याचं लक्ष लताच्या अस्ताव्यस्त ओल्या अंगावर गेलं.
ओल्या केसातून झिरपणारं पाणी अंगावर कमरेवर टपकतं बघून रंगाची वासनेची लाळ टपकायला लागली. तो जरा घसरला. लताकडं निहाळून बघत हातातला पासा भात्याजवळ ठेवले आणि लताकडं बघत साखा घिसाड्याला म्हणला, बसू का जरासं? आधीच वयानं थकलेला, त्यात फाटपासून कामानं दमलेला साखा घिसाडी काही बोलायच्या आधी लतालाच बोलायला लागलं. ती म्हणली, या की सांच्याला. बापा आधी लता बोलली याचा अर्थ लता आपल्याबरोबर बोलू इच्छिते असा दुष्ट विचार रंगाच्या मनात घोळला. तो थोडं टेकला. लताच्या ओल्या सर्वांगाकडं बघत तो ती पुन्हा बोलायची वाट बघत होता. लता आपल्याच तंद्रीत. पाठपासून पोटात कुटका नाही का चहा नाही म्हणून तिने ओल्या केसाचा आंबाडा बांधला आणि पिवळ्या रंगाच्या साडीचा पदर हलके कमरेला खोचला. वयानं तरुण, अंग मेहनतीच्या कामानं तिचं शरीर टणक आणि भरीव. 10 किलोचा घन ती गरगर फिरवून हाणती म्हणून तिचं अंग मजबूत झालेलं. रंगानं काळी सावळी पण अंगानं भरल्यानं ती अजूनच मादक दिसत होती. सारं घर तिच्यावर. बाप म्हातारा, भाऊ लहान, माय मेली. पण माय मेली तेव्हापासून त्यांनी हे गाव काही सोडलेलं नाही. मागं एकदा पिदाडा भिवा पिऊन घुसला होता. पण हे असलं वातावरण बघून रंगरावच्या भावना चाळवल्या. रंगात आला आणि त्यानं आत पालात बसलेल्या लताजवळ पास घेऊन उभा राहिला. आजूबाजूचं सुन्न वातावरण आणि म्हातारा बाप बाहेर बसलेला बघून रंगानं रंग दावला. हातातला लोखंडी पास झोपड्यात जाऊन ठेवले आणि तिच्या पुढं जाऊन उभा राहिला. म्हणला, लता सांच्याला नको, आत्ताच बरं आहे म्हणून तिच्या पतल्या पदराचा कोना धरला. अंगापिंडानं जाडजूड भारदस्त असलेली लता त्याच्या डोळ्यात उभी सलत होती. तिचा भारदस्त बांधा अगदी स्पष्ट दिसत होता. रंगानं कुठलाही विचार न करता तिच्या पदराला ओढून तिला जवळ ओढायचा प्रयत्न केला. रंगात रंगलेल्या रंगरावाला तिचा रंग मात्र ओळखता नाही आला. लतानं पदर जोरात ओढला. जोरात म्हणली, रंगराव मुकाट्यानं बाहेर व्हायचं. रंगानं तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि आपलं काम फसलं असा विचार तो मनात करत होता. पण बाईच्या नाहीमध्ये हो असतं असं समजून आपला प्रयत्न वाया जाऊ नये म्हणून रंगरावनं परिस्थितीचा मागोवा घेतला आणि वातावरणातली शांतता आणि एकाकीपणाचा फायदा घेत लताच्या शरीराला घट्ट मिठीच मारली. तिला आपल्या मिठीत ओढलं आणि आपले हात तिला विळखा घालून हाताचे पंजे तिच्या नितंबावर हलके फिरवायला लागला. अंगानं धिप्पाड असलेली लता रंगाच्या बेरंगाला घाबरली. तिने जोरात किंचाळी मारली. तसा दमून थकून बसलेला सखा घिसाडी पालात आला. बघतो तर रंगा लताच्या अंगाला झटत होता म्हणून धावत जाऊन त्यानं त्याला सोडवायचा प्रयत्न केला. पण रंगा अंगानं रगेल. दोघांचा प्रतिकार बघून रंगानं सखाच्या पोटात लात मारली. सखा धाडकन जाऊन डाव्यावर पडला. पण तरण्यात आठा पोरीला डोळ्यासमोर झटताना कोणचा बाप सहन करल? अंगात ताकद नाही तरी पण त्यांनी कसून रंगानं लताला मारलेली मिठी सोडवायचा प्रयत्न केला. पण मस्तीच्या रंगात बेरंग बेभान झालेला रंगा प्रतिकार बघून लाल झाला आणि जवळच्या पालाला खोसलेला एळा घेतला आणि सखा घिसाड्याच्या दिशेनं बेरकावला. धारदार एळा सखाच्या छातीला लागला. आणीदार पात्यानं सखाचं नागमणी चर्रकन फाटलं. छातीला चातरतं लागल्यानं बनियान रक्तानं भरलं. वाऱ्याच्या झटक्यानं सखा पालाच्या द्वारावर जाऊन पडला. लतानं केंकाळी ठोकली. त्याच्या प्रचंड ताकदीला प्रचंड प्रतिकार केला. स्त्री जेव्हा ताकद आजमावते तेव्हा एक स्त्री 5 पुरुषांची पाठ बघती एवढी ताकद स्त्रीच्या अंगात असते असं म्हणतात. पण संस्कारक्षम असल्यामुळं ती ताकद आजमावत नाही. पण बाई जातीवर उतरल्यावर स्त्री पुढं पुरुष काहीच नाही. पण शेवटी त्या स्त्री जातीनं लतानं लिंगपिसाट रंगाचा प्रयत्न सफल होऊ दिला नाही. बापाचा देह रक्ताच्या थारोळ्यात बघून ती बेभान झाली. तिने मिठी मारलेल्या रंगाच्या हाताला कडाडून चावा घेतला. हिसका मारून दूर झाली. चामुंडेसारख्या बेभान झालेल्या लतानं खाली बसून रंगानं आणलेली पास हातात घेतली. तसा रंगा अजून भीतीपोटी जवळ आला. पण त्याच्या मिठीची शिकार होण्याआधी तिने ती पास त्याच्या दिशेनं फिरवली. तशी ती पास
बेभान लिंगपिसाट रंगाच्या मानेत बसली. तसा रंगा लांब झाला. त्याचं कडू रक्त लताच्या अंगावर उडालं. रंगा जमिनीवर कोसळला. तोंडातून एक शब्दही न काढता रंगा लांब झाला. एवढी घटना गावात आजवर झाली नाही. ही पहिली वेळ म्हणून गाव सगळं हळहळ झालं. लताला पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतलं. रंगाविषयी तेवढी हळहळ मात्र होत नव्हती. अशा माणसाचं मरण असंच असतं. तो रगेल रंगा होता. हे झालं ते बरं झालं असा एक समाधानी सुस्कारा अख्ख्या गावात सुटला. असंच काही वाईट कामानं गोरगरिबांच्या नजरेतून उतरला होता तो. मरणानंतर नाव निघायला कर्तृत्व चांगलं असावं लागतं. अशा खडूस आणि पानसट माणसाचं काय. वरवर असं लोक कुजबुजत होते. गावात माणूस राहिला नाही. घिसाड्याच्या पालाभोवती एवढे पोलीस गावात कधीच आले नव्हते. गणपतीला इलेक्शनात येतात. 2-4 जण दंडुके घेऊन मिरवतात. पण या प्रकरणाला मात्र जीप भरून आली. मोठा साहेब चिपसाब आला. त्याच्या भोवती 4-2 पोलीसवाले आणि बाकी लोक हाकारायला. साहेब लताला विचारपूस करत होते. तिची जबानी झाली. ती दणक्यात कबूलही झाली. पांचाळ साहेबानं पंचनामा केला. तिची जबानी लिहून घेतली आणि प्रेत पोस्टमार्टेमला पाठवलं. लताला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी पहाटेच पेपरला बातमी आली. फोटोवाल्यांना काढलेल्या फोटोसोबत बातमी रंगीत आली पानावर छापून. आत्तापर्यंत पिंगळीचं नाव पेपरात आलं नव्हतं. अशी घटना पहिली. घटना मोठी होती. पण रंगाच्या रंगेल स्वभावानं त्याची कोणाला हळहळ वाटली नाही. कुणी त्याचं नाव काढलं नाही. ही घटना वामनला शेवंताला सुखावून गेली. कारण रंगरावनं शेवंताला आणि वामनला नाही तसं छळून पाहिलं. नाही तो त्रास दिला. सटवाची शेळी वामनकडनं भरती करून घेतली. ती फक्त रंगरावमुळे. अशा माणसाचं असंच होतं. शेवंता वामनला म्हणायला लागले. रंगाचा खून सगळ्या गावानं पाहिला होता. त्यामुळे गावातली उनाड पोरसोरं वाईट गोष्टीपासून 4 हात लांब राहायला लागले. 10वीत यशवंत चांगल्या मार्कानं पास झाला. यशवंतचं कौतुक करायला मामासुद्धा आला. वामनचा आनंद कुणाकुणाला सांगू असा झाला होता. अख्ख्या हयातीत बाप जाद्यापासून भावभावकी सगळ्या वारकात अजून कोणी 10वी पास झालेला नव्हता. यशवंत पास झाला म्हणून वामनची छाती फुगली. मुठभर मास आलं. वामनला यशवंताचा 12% स्वाभिमान वाटायला लागला. हजामतीच्या आलेल्या सगळ्या लोकांना वामन जुलमत सांगत होता. मग पोरग यशवंता 10वीत पास झालं. तसं पाहिलं तर वारकाला कुणाला सांगायला जायची गरज नसते. सगळं गावच त्याच्याजवळ येतं. मग काय, तो आपलंही सांगतो आणि त्यांचंही ऐकतो. गावात काय झालं काय नाही एवढंच नाही तर कोणाची पळून गेली, कुणी आणली, कुणी ठेवली, अशा सगळ्या खबरा वारकाला माहिती. वारीकही त्यात फार मजेनं वेगळाच आनंद घेऊन ऐकत आणि सांगत असतो. त्यातलाच एक वामन 12% तत्पर. खरं तर वारीक आणि सुताराचा ठेपा ही पूर्वीपासून प्रसिद्धी माध्यमांचं काम करत. चांगल्या वाईट गोष्टीचा ठेपा आधी या ठेप्यावर लागतो. कवा बी त्याच्याजवळ 4-5 बसूनच राहणार. काम असो नसो सगळी माहिती यांच्या डोक्यात जमा. म्हणून ही माणसं जरा हुशार गणली जातात. पक्षात कावळा आणि माणसात वारीक. यशवंता 10वीला पास झाला हे वामन तोंड भरून सांगत होता. शेवंताई मूर्खत होती. सगळ्या वारकात यशवंतानं नाव कमावलं असं तिच्या अडाणी मनाला वाटणं साहजिक होतं. आनंदाच्या भरात वामन जरा लावून आला पण टाळ्यावर होता. सांच्याला शेवंतानं जेवायला गोडधोड केलं. जेवायला वाढलं. सगळे मिळून जेवले. आज सगळ्याबरोबर शेवंतासुद्धा जेवली. जेवून तिथं ताट पुढे सरकवून बसली. बाता सुरू होत्या. यशवंताच्या गोष्टी सुरू होत्या. तेवढ्यात शेवंताला एकदम आठवण आली. तिने भावाला सांगायला सुरुवात केली. माधव, अरे ते रंगा नाही का तो आपल्याकडून शेळी भरून घेतली त्यो, त्याचा खून झाला की. माहीत झालं की, पण का मारलं म्हण. अरे बाचर माणूस होता, कापला घिसडायच्या लथीनं. वामन पिऊन होता पण पिल्यावर खरं बोलत होता. त्याला सगळं कळत होतं. तसं सगळ्या पिणाऱ्यांची हीच गत असते. बाई ह्या लोकांचं असंच होतं. म्हणतात ना दे रे मग रांधेर नाही. अरे देवाला बी डोळे. गरिबाला सतावलं अन्याय केला तर असंच भोगावं लागते. आपण त्याचं काय करू शकतो.
पण देव याच हातावरचं ह्याच हातावर दाखवतो बरं. आपलं काय गेलं? आपल्या गरिबाकडनं शेळी भरून घेतली, जाऊ दे, लेकरा बाळाचं खाऊन तो तरी कुठं राहिला. शेवंतानं लगेच उचललं. त्या नसतं पुडी केलं तवा शेळीच्या येळेला. माया लेकरा बाळाचं खाल्ल्यावर गेला मरून. कुणाचं काय गेलं? एकतर माणूस बरं म्हणलं का त्याला? अशाच बोलण्यात शेवंतानं अंथरुणं टाकली. तशी बोलत सगळीजण केव्हा झोपली कळलंच नाही. गुरुवारचा दिवस बाजार चांगलाच रंगात आला. जसा दिवस मावळतीला जातो तसा बाजाराला रंग भरतो. संभा वरटी बाजारात पिंपळाच्या झाडाखाली उभं राहून बाजार निहाळत होता. त्याची नजर वामनवर पडली. त्यांनी लगेच आवाज दिला, वामनदा. वामननं संभाकडे बघितलं. त्याच्या दिशेनं यायला लागला. आज हा परत दारू पाजणार नाही ना? त्याच्या मनात येऊन गेलं. वामन जवळ येतात संभा हसला आणि म्हणाला, आठवडकरी सदा बेकारी, सणाच्या दिवशी दुसऱ्याचे दारे. वामनला त्याच्या ह्या बोलण्याची सवय होती. संभा जोरात हसला आणि म्हणाला, अरे वामनदा, आत्ताच तुमचं नाव काढलं होतं. का बरं? अहो, तुमचा आठवडकरी पाठम मुनी भेटला. नेमकं आम्ही झाडाखाली बोलत होतो आणि तो गेला, तो आला बघ. काय म्हणला पाठाण? काय म्हणायचं, दुसऱ्या साईटीवर काम करायला लागलो म्हणला. बरं, अजून काय बाय? बरंच काय बाय सांगितलं त्याने? काय सांगितलं? काय सांगतो ना, एकानं सांगतो. आधी तू सांगतो. सांग की. तो म्हणला, वामनचे पैसे मेरी तरफ आहे म्हणला. म्या म्हणलं देऊन टाकावं, गरीब माणूस आहे. तर त्यानं अल्लाहची शपथ घातली. म्हणला, हमारे में धोबी नाई मोची और भंगी, इनके पैसे डुबाना हराम है. ये लोग अपनी गंदगी निकालते, अपने कपडे धोते, अपने चेहरे पे हात घुमा के दाढी करते. मी बी त्याला म्हणलो, आपली बायको तरी आपल्या तोंडावरून हात फिरवती का? तर पोटात गुदगोल्या झाल्यासारखा हसला. अरे आपले को औरत का सुख कुठे आहे म्हणला. पण म्हणला, हमारे मजहब में जैसा दारू पीना व्याज खाना हराम है, वैसे धोबी मोची हजाम भंगी इनके पैसे डुबाना भी हराम है. हमको ऊपर इसका हिसाब देना पडेगा. असं म्हणत बरंच काय सांगत होता तो. अल्लाहने या दुनियेत पाठवलं, पण या दुनियेत केलेल्या कामाचा हिसाब मरने के बाद कयामत के दिन होने वाला आहे म्हणला. कयामत के दिन सब मरे हुए आदमी जित्ते करून अल्लाह त्यांना हिसाब विचारतोय म्हण. आपलं सगळं जीवनात केलेलं पाप पुण्य ह्याचा हिसाब घेतो तो. और पाप ज़्यादा हुआ तो दोज़ख और पुण्य हुआ तो जन्नत में जगह मिलने वाली आहे म्हणला. म्हणून तर दिसभर डोक्यावर टोपी, दाढी, 5 टाइम की नमाज हे सब अदा करता म्हणला. इस्लाम याने दीनच्या हिशोबानं माणसाला इस्लाम लय पावबंदी आहे. कुराण शरीफ कुठल्या मुसलमानासाठी नाही, तर सगळ्या मानवजातीसाठी म्हणत होतो. आणि ते विचार जर मुसलमानानं सगळ्यांना सांगितले नाही तर कल मरने के बाद अल्लाह ताला पूछेंगे, तुमने मेरा संदेश सगळ्यांना का सांगला नाही? तर मेरी परिशारी होणार म्हणला. भारत सुधारला की देव. सो चुवे काकर हजको निकली बिल्ली. पटण सुधारला म्हणायचा नाही का? असं वामन म्हणतात. संभा हसला आणि म्हणाला, अरे म्हणून काय, समजून काय उपयोग? सुधारल्यावर समजून ना. गळ्यात हात भरदस्ती, डोक्यावर टोपी आणि दाढी वाढवली म्हणजे काय सुधारला म्हणतात का? थोडाफार का होईना फरक जाणवला. आणि आता तर हजको जान आहे का म्हणला. जिंदगीत सगळ्यात मोठं काम आहे म्हण. एकदा हजला जाऊन आला का सगळे गुन्हे माफ होत्यात म्हणला. सगळे गुन्हे माफ, हजको जान आहे का? बस. कुठं का जाईना तो, पण त्याने सुधारला पाहिजे कायामतपर्यंत. वामन म्हणाला, अरे कायामत कोणी बघितली बाबा? आणि काय कळतं रे माणसाला मेल्यावर? पण मेल्यावर तरी वर्षाला माणूस राहील का? उगा आपल्या काहीतरी गोष्टी करायच्या. कुठं आहे कायामत आणि 7वा आसमान? उगा भीती घालतात आपलं. जाऊ दे रे, टेन्शन नको घेऊ. आपल्याला काय करायचं? यायचं का बुधवाड्यात? ज्ञानाकडं पेवर माल आहे म्हणा. नाही नको बुवा, घरात भांडणं व्हायली. संभा आणि वामन यांच्यामध्ये हो नाही चालू होतं. इकडे बाजार मात्र ओसरत होता. दिवस मावळायला लागलेला होता. श्रोते हो, हा होता अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीचा 10वा भाग. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.